निसर्गप्रेमींमधला हा उत्साह आहे वन्यप्राणी प्रगणनेचा। या प्रगणनेत मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर, इंदोरसह अनेक राज्यांमधून हौशी निसर्गप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीवन, अकोट आणि सिपना वन्यजीवन विभागातल्या 464 पाणवठ्यांवर 520 निसर्गप्रेमींनी व्याघ्रगणना केली आहे। यामध्ये निसर्गप्रेमींना तब्बल 14 वाघ आणि 28 बिबट्यांचं दर्शन झालंय। याशिवाय अस्वल, रानकुत्र्यांचा कळप, सांबर, सायळ, म्हसण्याऊद, रानमांजर, लाल व काळ्या तोंडांचे माकड, खवला मांजर, ससा, नीलगाय, तरस, चौसिंगा, रानडुक्कर, मोर, भेडकी, चितळ, हरणांसह अनेक वन्य प्राण्यांचं दर्शन झाले। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी निसर्गप्रेमींनी नुसता सहभागच घेतला नाही, तर त्यांनी आपल्या सूचना आणि हरकती व्याघ्र प्रकल्पाकडे मांडल्यात। या प्रगणनेत अकोट वन्यजीवन विभागातल्या गुल्लर घाट, धारगड, नागरतास, अमोना, बारूखेडा तर गुगामलमधल्या कोहा, कुंड ढाकणा यासारख्या ठिकाणांना निसर्गप्रेमींनी विशेष पसंती दिली आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वन्य प्राणी प्रगणनेला नेहमीच जातोय, परंतु यावर्षी आम्हाला वन्य प्राणी प्रगणनेमध्ये एक वेगळाच अनुभव बघायला मिळाला। कधी नव्हे एवढं वन्य प्राण्यांचं सायटिंग यावर्षी झालेलं आहे। त्याचं नेमकं कारण असं की मेळघाटात कुरण विकास आणि गावांचं पुनर्वसन झाल्यामुळे मानवी हस्तक्षेप आता कमी झालेला आहे मेळघाटातनं, आणि आता वन्य प्राण्यांची संख्या वाढू लागली आहे। आमच्या व्यतिरिक्त आमच्यासोबत जे इतर लोक होते त्यांना जवळपास 14 वाघांची सायटिंग या वर्षी बघायला मिळाली आहे। याशिवाय 14 वाघांशिवाय 28 बिबट्यांची सायटिंग सुद्धा आम्हाला झालेली आहे। म्हणजे यावेळेचा अनुभव हा खरोखरच रोमांचकारी होता। व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यप्राणी प्रगणनेमध्ये यावर्षी अकोट वन्यजीवन विभाग अव्वल ठरले। एकीकडे पुनर्वसन आणि कुरण विकासाच्या कामात अकोट वन्यजीवन विभाग महाराष्ट्रात पहिल्या स्थानावर असतानाच वन्य प्राण्यांच्या दर्शनांमध्येही याच विभागाने अव्वल स्थान पटकावले। गुगामल आणि सिपना वन्यजीवन विभागाची आकडेवारी तयार नसताना अकोट विभागाने तातडीने आपला अहवाल तयार केला असून अहवालात 2923 वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे। एवढंच नाही तर 6 वाघ, 14 बिबट्यांचं दर्शनही या विभागात झालंय, हे विशेष। आपल्या भागात कुठली जैविक विविधता आहे किंवा कुठले वन्य प्राणी आहेत ते सकाळी येतात किंवा संध्याकाळी येतात किंवा रात्री येतात, तर आम्ही जे वाघाची सिरगंती करतो, सायन्स पॉप्युलेशन एस्टिमेट करतो, त्याच्यासाठी आमच्याकडे कॅमेरा ट्रॅप लावून करतो। पण हे वॉटर होल काउंट्स काढण्याचा उद्देश इतका की आपल्या भागात कुठली जैविक विविधता आहे ह्याच्या आम्हाला कळणार, आणि दुसरा जे स्थानिक लोक आहेत, स्वयंसेवी संस्था आहे, स्थानिक लोक आहेत, ते आमचे बरोबर सहभागी होऊन ते स्वतः प्रत्यक्ष पाहू शकतो की आमच्या भागात कुठले कुठले जानवर वन्य प्राणी आहेत। मुळात ताडोबा, अंधारी किंवा पेंच व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांचं दर्शन सहजगत्या होतं, मात्र मेळघाटात कठीण भूप्रदेश असल्याने तितक्या पटकन वाघांचं दर्शन होत नाही। मात्र प्रगणनेत 24 तास मचणावर बसून वाघांच्या नैसर्गिक अधिवासातच त्यांचं दर्शन झाल्याने प्राणीप्रेमींच्या आनंदाला पारावर राहिलेलं नाही। त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातल्या वाघांच्या संख्येत वाढ झाल्याने प्राणीप्रेमींचा आनंद द्विगुणित झालाय। अरुण जोशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मेळघाट, अमरावती।